स्वीकारलं आणि आमंत्रित केलं बॅटिंगसाठी म्हणजे पार्थ इलेव्हन जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा टीमला सलामी जोडी म्हात्रेपाडा टीमची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. सलामी जोडी मैदानावरती मी म्हटलं होतं जसजसे क्षण पुढे जायचं तसा अंतिम क्षण या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. सेमीफायनलचा मॅच कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये आणि फाईट करेल तो म्हणजे बाल बी टीम समोर. अंतिम मॅच देखील आपल्याला थोड्याच वेळानं पाहायला मिळेल. तर बघा फायनलचा मॅच हा 3 ओव्हरचा खेळला जाईल. जर आपण हा सामना स्पीड अप करून खेळला तर तो सामना देखील आपल्याला 3 ओव्हरचा खेळला जाईल. त्यामुळे या सामन्यामध्ये आपण स्पीड अप करा आणि त्वरित खेळ सुरू करा. गेम ऑन होतोय, सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल सन्मान दिला होता, चेंडू देखील हवेमध्ये होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ते योगेश म्हात्रे बचावलेत. दुसऱ्या एंडला आपण पाहिलं राजेश म्हात्रे देखील बचावलेत आणि दुसऱ्या एंडला योगेश म्हात्रे देखील धोका पत्करला होता, मात्र माघारी परतले सेफली पॉपिंग क्रीज मध्ये. पहिला बॉल सुरेख फेकला जातोय. गोलंदाज विवेक आपण पाहू शकता. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजेश म्हात्रे असेल. दुसऱ्या बाजूला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली तो योगेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. तयार गोलंदाज, पुढचा बॉल विवेक तयार. चांगला फटका यावेळेस मध्ये लॉंगअपच्या डोक्यावर खेळले क्षेत्ररक्षक होते, दुर्बर असतील, पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगास होतोय म्हात्रेपाडा टीमचा. राजेश म्हात्रेकडनं हा पहिला चौकार. चांगला फटका यावेळेस मध्ये लॉंगअपच्या डोक्यावर खेळले क्षेत्ररक्षक होते, दुर्बर असतील. 4 धावेनं अकाउंट ओपन होतं टीमचा आणि स्वतःचा ओव्हर द विकेट विवेक स्वीप करतोय. चांगला फटका मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ही चुकी हा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो शिल्डॉन टीम कडनं आणि त्याचा फायदा मिळतोय म्हात्रेपाडा टीमला. दुसरी धाव देखील एकवटली जाते आणि भाल बी संघाचा कोणता एक खेळाडू आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. रोशन प्रतिष्ठान भाल बी या टीमचा कोणताही खेळाडू असेल किंवा कॅप्टन आला असेल तर आपण आल्याची नोंद करायची आहे. 2 धावा एकवटल्या राजेशनं. चपळाईनं आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. विवेक ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुट वरती गेले होते. बॉल जसा रिलीज झाला तसा आपण पाहिलं राजेश वर्षे मागे जातात आणि मागे जाऊन फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क नाहीये. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. म्हात्रेपाडा टीमचे देखील बिग सपोर्टर नवीन वायले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील मॅचला एन्जॉय करत आहेत. तर सिंगल एकवटली जाईल या बॉलवरती. तर याच दरम्यान संजय सर फुलोरे देखील उपस्थित होते. त्यांच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावं आपण व्यासपीठावरती. शेवटचा क्षण आला या स्पर्धेचा आणि मान्यवरांची मांदी देखील आमच्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळते. बऱ्याच कालावधीनंतर येतो स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो योगेश म्हात्रे ऑन अ स्ट्राईक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघाले होते. व्यवस्थित इथं टायमिंग घडत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. षटक समाप्त. पहिले पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्यात. पार्थ इलेव्हन म्हात्रेपाडा टीम साठी 7 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. आज आपण पाहतोय स्पर्धेचा अंतिम दिवस आणि थोड्याच वेळानं आपल्याला मेगा फायनलचा सामना देखील याच मैदानावरती एन्जॉय करतायत. जबरदस्त स्पर्धा. 2 दिवसाची स्पर्धा आपण पाहिली. जय मसोबा क्रिकेट संघ वसार याच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिली. महाविकास आघाडी चषक 2021 पर्व आपण पाहतात आणि अद्याप स्पर्धा सुरू आहे. सेमीफायनलचा मॅच आपण एन्जॉय करतात. शिल्डॉन विपक्ष पार्थ इलेव्हन म्हात्रेपाडा यांच्यामध्ये. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती
सुयोग येतोय शॉकिंग एंडला, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. राजेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. फटका मोठा खेळायचा होता ऑन साईडला, दुसऱ्या ऍक्शन राजेश दाखवून देतात. लॉंग ऑनच्या दिशेला फटका खेळायचा होता, मात्र वेग भरपूर पाहायला मिळाला. टायमिंग घडत नाहीये चेंडू बॅटमध्ये आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉल डॉट फेकला जातोय सुयोगच्या माध्यमातून. रोशन प्रतिष्ठान भालबी कोणत्या संघाची वाट पाहत आहे? इथून जिंकेल तो संघ त्यांच्याशी फाईट करेल. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं खेळता स्क्वेअर ऑफ द विकेटनं खेळाडू बॉलवरती पोहोचतील. एक धाव कंप्लीट केली आहे. वेगानं दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. तर मात्रेपाडा टीम मध्ये आपण पाहतोय धावा एकवटण्यासाठी नक्कीच चपल खेळाडू आहेत. मच्छिंद्र असो, कृष्णा म्हात्रे असो, त्यानंतर योगेश असो, राजेश असो, असे भरपूर खेळाडू आहेत. आणि शेवटच्या मॅच मध्ये देखील आपण दोन्ही संघांसाठी आयोजन कमिटीकडनं नक्कीच टी शर्ट या ठिकाणी दिले जातील, जर्सी दिली जाईल. क्या बात आहे, सुपर अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. स्पोर्ट्स सायकल देखील आपण पाहू शकता त्या व्यासपीठाच्या समोर. मॅन ऑफ द सिरीज साठी ओव्हर द विकेट. चपल झालेत, ऑप्शनच्या बाहेर निघाले, जागा बनवली स्ट्रोक साठी आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश म्हात्रेच्या बॅटमधनं ब्लास्ट षटकार. षटकाराबरोबर टीम पोहोचते 15 या आकड्यावरती. जसा षटकार टोकला तसे सर्व खेळाडू एकत्रित येतात सुवेगला कान मंत्र देण्यासाठी, कारण की त्यांना देखील माहिती आहे या अवघड पिच वरती धावा नेक्स्ट आपण पाहतो सेकंड इनिंग मध्ये बनवणं हे मात्र कठीण जाणार आहे. त्यामुळे धावा रोखण्यासाठी कान मंत्र देण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून. 6 धावा आल्या, 3 चेंडू फेकले गेलेत, 8 धावा आतापर्यंत सुवेगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार येतोय राजेशच्या बॅटमधनं. इन्फॉर्म बॅट्समन मात्र टीमचा आपण पाहतोय सलामीसाठी आलाय राजेश. एक चौकार, एक षटकार. टीम साठी धावा एकवटतोय. संघ पोहोचलाय 15 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट न तयार सुयोग. लॉकल मध्ये चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॉटम हेडचा देखील वापर केला होता, मात्र धाव मिळेल फक्त एक. एका धावेबरोबर संघ पोहोचतोय 16 या आकड्यावरती आपण पाहू शकता. धावा झाले 16 आणि 16च्या 16 धावा आपण पाहतोय राजेश म्हात्रे याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत. या मॅच मध्ये आपण पाहतोय एकही धाव एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी नियंत्रण आहे, मध्ये इथून समोरचे फलंदाज देखील ताकदवर आपल्याला पाहायला मिळतात. योगेश आणि राजेश आपण पाहतोय. 4 चेंडू आणि तब्बल 9 धावा खर्च करतोय आतापर्यंत सुयोग. तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. शॉकिंग एंडला योगेश ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला योगेशनं. वारंवार प्रयत्न सुरू आहेत योगेशच्या माध्यमातून, मात्र सक्षम ठरत नाहीये. प्रॉपरली टायमिंग घडत नाहीये. भन्नाट वेग पाहायला मिळाला या बॉल मध्ये. सुयोगच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये. 5 बॉल षटकातील फेकले गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रॉंग अपील. यस, फलंदाज बाद लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती दात उचलावून लावली. इथून मैदान सोडावं लागेल म्हात्रेपाडा टीमचा खेळाडू योगेश म्हात्रेला. पहिला धक्का पार्थ 11 म्हात्रेपाडा टीमला. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, या ओव्हरमध्ये एक षटकार आला. त्यानंतर 3 बॉल्स मध्ये उर्वरित 3 बॉल्स मध्ये कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी सुयोग. 3 बॉल मध्ये त्याने एक विकेट कॅरी केला आणि एकच धाव खर्च केली आणि त्यानंतर 9 धावा खर्च करत एक गडी बाद केला. टोटल स्कोर पार्थ 11 म्हात्रेपाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय 16 धावा. नक्कीच आपण पाहतोय सूर्यकांत आमचे जवळचे मित्र आमच्या सोबत बसलेत, वार्ता करतायत आमच्याशी की या ठिकाणी आम्ही भरपूर स्पर्धा कव्हर करत असतो. त्या स्पर्धेमध्ये भरपूर वेळेला बॉल हाणण्यासाठी ऑलेंडर्स अर्थात आमच्या स्वयंसेवकांना थकावं लागतं. पण ही एकमेव स्पर्धा मी आज पाहतोय की जिथे मात्र ऑलेंडर्सना आराम आहे. क्या बात आहे. संध्याकाळी हजेरी कमी मिळणार आहे याची गोष्ट देखील दक्षता घ्या.
जाऊया मैदानावरती. मच्छिंद्र म्हात्रे तो नवीन बॅट्समॅन मैदानावरती स्टार्टिंग इनला. सेट बॅट्समॅन राजेश म्हात्रे ऑन अ स्ट्राईक. शेवटचा अंतिम ओव्हर. गोलंदाज तयार. रुशाल. पहिला बॉल राजेशसाठी. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र घुटना टेक आणि तमाशा देख जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. राजेश मातेच्या बॅटमधनं शपथ झाले. गुडघ्याचा वापर केला आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. फलकावरती लागत्या चौकारा बरोबर 20 धावा अजूनही आपण पाहतोय. योगेश मातेच्या बॅटमध्ये देखील एकही धाव नव्हती. शून्यावरती बाद झाला आणि आता मच्छिंद्र देखील अजूनही एकही बॉलचा सामना केला नाहीये. 20च्या 20 धावा आपण पाहतोय. इथे मध्ये राजेश मातेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. व्हेरी गुड बॅटिंग. चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. कारण की या मैदानावरती आम्ही पाहिले चौकार षटकार खूप कमी पाहायला मिळाले. आता या मॅच मध्ये इथे राजेश मात्रे बरसलाय. 20 धावा फलकावरती लागल्यात मात्रेपाडा टीमच्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. गोलंदाज रुशाल. यावेळेस मात्र पंच केला बॉलला कबरच्या दिशेनं. जवळपास खेळाडू कोणी नाहीये. कबर पुन्हा खाली होतं हे पाहिलं राजेश मात्रेनं आणि तिथूनच फटका केला. मिळतात या बॉलवरती देखील राजेश मात्रेला अर्थातच मात्रेपाडा टीमला या 4 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. राजेश मात्रे ऑन अ फायर. टीम पोचली आहे चौकारा बरोबर. 24 लॉस ऑफ 1 विकेट. पार्थ 11 मात्रेपाडा टीम. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाच्या धावा आहेत आणि महत्वाचा सामना देखील आहे. जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार नक्कीच बनेल. आता जो संघ परास्त होईल त्याला मध्ये या स्पर्धेमधून निराश होऊन खाली हात परतावा लागेल. तर या दरम्यान संजय म्हात्रे यांचं देखील शुभागमन होत आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. सेमीफायनलचा मॅच आपण एन्जॉय करतात. शिल्डन बनाम पार्थ 11 मात्रेपाडा टीम यांच्यामध्ये बॉल झाले त्या ओव्हरचे 2 लागोपाठ 2 चेंडू आणि 2 चौकार राजेशच्या बॅटमधनं तयार. गोलंदाज. उलटा चेंडू लोबो फुल टॉस बॉल होता. फटका हवेमध्ये असेल आणि या वेळेस मात्र संधी होती झेल पकडण्याची. इझी झेल घेण्यामध्ये गेले आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाली आहे. झेल पकडली असती राजेश मात्र देखील बाद होऊ शकले असते आणि 2 धावा देखील वाचू शकल्या असत्या. येणाऱ्या क्षणामध्ये शिल्डॉन टीमला या धावा कुठेतरी महागा ठरू शकतील. कारण की राजेश मात्र देखील एक चांगला फलंदाज आहे आणि ती फलंदाजी त्यांनी केली देखील सिद्ध देखील केली आहे. ओव्हर द विकेट. ऑन साइडला चेंडूला उंची गाठलीये. लांबी देखील मोठी पाहायला मिळतीये. मी म्हटलं होतं एखादी चुकी येणाऱ्या क्षणामध्ये शिल्डॉन टीमला महागा ठरू शकते. झेल पकडली असती मागच्या बॉलवरती राजेश मात्रे बाद झाले असते. झेल सोडली 2 धावा एक्स्ट्रा गेल्या आणि आता मात्र राजेश मात्रेनं बॅटचा पेस ओपन केला. हा येतोय पुन्हा एकदा. हा हँड हँडसम षटकार. व्हेरी गुड बॅटिंग. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती पार्थ 11 मात्रेपाडा टीमच्या. फायटिंग टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 32च्या 32 धावा आपण पाहतोय राजेश मात्रेच्या बॅटमध्ये निघाल्यात. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. सर्वांची मन जिंकतोय. त्यांच्या खेळाडूंची त्यांच्या समर्थकांची. बॉल झालेत 4. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. या जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश मात्रे ऑन अ फायर. पुन्हा एकदा येतोय लांबचा आणि उंच उंच षटकार. पहिला षटकार आपण पाहिला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. आत्ताचा षटकार येतो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. अप्रतिम फलंदाजी. 38 धावा वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या देखील 38 तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील या इनिंग मधील. लक्षात घ्या आपण समोरचे जे झाड आहेत त्यांना जर चेंडू लागला गेला तर आणि खाली पडला आतमध्ये पडला तर देखील षटकार असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंतिम बॉल. या वेळेस मात्र भीड होतात राजेश. पंचांकडे दाद मागतात. वाईटचे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम. शेवटचा बॉल जाते डॉट. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय बोले पार्थ 11 मात्रेपाडा टीम न बनवल्यात तब्बल 38 धावा धावफलकावरती सेमीफायनलचा मॅच. आणि आता या धावा चेस होतील का
हा प्रश्न मैदानावरती निर्माण झालाय. या धाबा चेस होतील का? कारण की आज आम्ही पाहिलंय 20 धाबा देखील बनल्या नाहीयेत. तर नंतर 30 धाबा 31 धाबा जरी असल्या तरी देखील संघर्ष करावे लागलेत. आता 38 धाबा आहेत, 39 धाब्याचं लक्ष आहे आणि हे मात्र कशा प्रकारे चेस केलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन मध्ये इन्व्हाइट करतो आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ सिद्धी करवले आमचे गुरुवर्य योगेश मडवी यांना. धन्यवाद. तो बहुत बहुत शुक्रिया सोनू बांगर। फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। जो मुकाबला आप देख रहे हैं मैदान के ऊपर बिग फाइट मुकाबला दोस्तों, महाविकास अघाड़ी ट्रॉफी 2021 का ये सुहाना सफर 20 टीमों ने हिस्सा लिया था। उसमें से अब तक तो मैं कहूंगा 19 बिल्कुल यहाँ से अब तक 17 टीमें लौट चुकी है घर। इसमें जीतने वाली टीम ट्रॉफी के हकदार बनेगी। यानी कि यह मुकाबला है डू और डाई का, कोरिया मरो की स्थिति। जो जीता वो सिकंदर और जो हारा वो इस प्रतियोगिता से बाहर। यह मुकाबला इतना बड़ा है, दोनों कप्तान की नजरें अब हमारे खूबसूरत ट्रॉफी के ऊपर लग चुकी है। तिरछी नजरें जो दोनों कप्तान की लगी हमारे ट्रॉफी के ऊपर। जीतने के बाद एक ट्रॉफी को उठा सकते हैं और मेगा फाइनल में पहुंची है यहां से गांवदेवी भाल बी टीम, जिन्होंने कल बेहतरीन प्रदर्शन किया और अंतिम गेंद में मुकाबला जीता और मेगा फाइनल में प्रवेश किया। उनका भी हम स्वागत करते हैं। तो आइए भाल टीम के कप्तान, अब आना होगा आपको हमारे कमेंट्री बॉक्स में। इसके बाद जो मुकाबला होगा मेगा फाइनल का, रोशन प्रतिष्ठान भाल टीम खेलेगी मैदान के ऊपर। अगला मुकाबला मेगा फाइनल सपना लेकर दोनों टीमें मैदान पर उतरी। आज 10 टीमों ने भी सपना लिया था, मगर उसमें से अब तक 8 टीमें घर लौट चुकी हैं और उसमें से अब 2 टीमें अंतिम मुकाबले में एक दूसरे के सामने देख रहे हैं। बिल्कुल लक्ष्य रखा है सिडोन टीम के सामने। मात्रेपाड़ा टीम ने 39 रनों का बड़ा लक्ष्य, 39 रनों का बड़ा लक्ष्य मैदान के ऊपर है। बिल्कुल यहाँ पर प्रति ओवर 13.00 की औसत बरकरार रखनी होगी ये मुकाबला जीतने के लिए। दोनों टीम को हम शुभकामनाएं देते हैं। गेंदबाज योगेश मात्रे गेंदबाजी के लिए तैयार, सामने खेला इस बार गेंद को जाती हुई लॉन्ग ऑन की तरफ। वहां पर खिलाड़ी मौजूद, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है और सिंगल के साथ टीम की टोटल पहुंच चुके 1 रन। सभी आयोजन कमेटी का दाद देना चाहेंगे। एक बहुत बड़ी प्रतियोगिता, 2 दिन में चलने वाली ये प्रतियोगिता। और ये बेहतरीन गेंद थी, बिल्कुल यहाँ पर पड़ने के बाद नीचे रहती भी सबमरीन डिलीवरी। 39 रन इस पिच के ऊपर बहुत कठिन है, मगर क्या कुछ नहीं कहेंगे। क्रिकेट खेल है दोस्तों, ये क्रिकेट खेल अनिश्चितता भरा होता है। सिडोन टीम ने जिससे से आज प्रदर्शन किया, बिल्कुल यही उम्मीद रखते हैं उनके समर्थक कि इस मुकाबले को जीता जाए और बिल्कुल ये चाहते हैं उनके समर्थक कि इस मुकाबले को जीतकर हम इस ट्रॉफी को उठाएं। तो बिल्कुल यहाँ पर गेंद आउट आ चुकी है टीम की टोटल। योगेश मात्रे की रफ्तार भरी गेंद मलंगट एक्सप्रेस, जिनकी छाप दोस्तों कहीं मुकाबले में कहीं प्रतियोगिता में पड़ी और इस समय टीम की टोटल बनी 1 रन। मास्क बिल्कुल थोड़ी सी
तो स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं बिल्कुल मैन ऑफ द बेस्ट बैट्समैन के लिए जो बैट रखी गई है बिल्कुल इसे पाइनवुड होटल के प्रोप्राइटर जिनकी तरफ से ये बैट पुरस्कृत की गई है बिल्कुल पाइनवुड होटल जिसके ऊपर आप स्क्रीन के ऊपर देख रहे हैं जिनकी तरफ से बेस्ट बल्लेबाज के लिए ये बिल्कुल बैट दी गई है, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। मैन ऑफ द सीरीज के लिए एक साइकिल आप देख सकते हैं हमारे मंच के सामने और बेस्ट बॉलर के लिए कूलर है जो ठंडी हवा देगा, बिल्कुल ठंडा माहौल, अब ठंडी के दिन भी आ चुके हैं और एक ठंडा हवा देने वाला कूलर आपको बेस्ट बॉलर के लिए रखा गया। तो इसी दरमियान बिल्कुल हमारे सम्माननीय हर्षित म्हात्रे साहब, अशोक म्हात्रे साहब जिनका आगमन हो चुका और उनसे हम विनती करते हैं कि आइए हमारे मंच के ऊपर आपका हम स्वागत करते हैं। एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं मैदान के ऊपर, थोड़ी सी दुखापत हुई है बिल्कुल यहाँ पर, थोड़े से चोटिल हुए खिलाड़ी बिल्कुल रिटायर्ड हर्ट होना चाहते हैं और न्यू बैट्समैन जाइए मैदान के ऊपर भेजना है सिडोन टीम। काफी दिक्कतें हो रही है बिल्कुल, पैर में कोई दिक्कत आई है, कोई बिल्कुल मोच आई है तो ये खिलाड़ी बाहर आ रहा है, रिटायर्ड हर्ट हो रहा है बिल्कुल। न्यू बैट्समैन मैदान पर जाएंगे, लक्ष्य तो बहुत बड़ा है, एक तगड़े बल्लेबाज की जरूरत है। न्यू बैट्समैन सुयोग अशोक म्हात्रे साहब जिनका आगमन हुआ उनका हम इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत कर रहे हैं। एक बेहतरीन प्रतियोगिता दोस्तों चलती हुई मैदान के ऊपर, सिडोन टीम के सभी खिलाड़ियों की दाद देना चाहूंगा। आज पूरे दिन में उनका प्रदर्शन बेहतरीन रहा, मगर आज इस आखिरी मुकाबले में लक्ष्य तो बहुत बड़ा है 39 रनों का, मगर इस लक्ष्य को छूना है तो आपको बड़ी पारी खेलनी होगी, बड़ी बल्लेबाजी दिखानी होगी जो कि म्हात्रे टीम की गेंदबाजी को तहस महस करनी होगी। योगेश म्हात्रे रफ्तार के सौदागर, मलंगड एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है, और वो है गेंदबाजी के लिए तैयार। न्यू बैट्समैन नए बल्लेबाज सुयोग है साइकिल के ऊपर, सामने खेलना चाहते थे, एक रन कंप्लीट और इस एक रन के साथ टीम की टोटल बनी है 2 रन। सिंगल डबल से मुकाबला जीतना बहुत कठिन होगा क्योंकि ये सेमीफाइनल की लड़त है दोस्तों, सेमीफाइनल में आपको एक बड़ी पारी खेलनी होगी। और इसी दरमियान सम्माननीय पांडु शेठ म्हात्रे जिनका भी आगमन हुआ है उनसे भी हम विनती करते हैं आइए मंच के ऊपर आपका भी हम स्वागत करते हैं। बिल्कुल एक बड़ी प्रतियोगिता आज आखिरी डे में आ चुकी है, आखिरी वक्त आ चुका है दोस्तों, शाम का वक्त, और सेमीफाइनल के बाद होगा मेगा फाइनल, यानी कि भाल टीम मैदान के ऊपर होगी, रोशन प्रतिष्ठान भाल टीम मैदान के ऊपर उतरेगी अगला मुकाबला फाइनल खेलने के लिए जीतने वाली टीम के साथ में। ओह लाभ किया गेंद को, गेंद जाती भी स्पेयर लेग में, वहां पर अल्पेश है, इनको उठा फेंके, मौका है बल्लेबाज के पास 2 रन लेने का। और मैंने पहले भी कहा कि इक्का दुक्का से मुकाबला नहीं जीत सकते, क्योंकि कहा जाता है ना कि बिना हवा से क्या फूल खिलेंगे, जब तक बारिश ना हो, और इक्का दुक्का से ये मुकाबला क्या जीतेंगे जब तक चौके छक्के ना हो। जीत के लिए अब लक्ष्य तो बहुत बड़ा है, 35 रन अभी भी चाहिए, केवल 4 गेंद में 4 रन आए, 14 गेंदे 35 रन की जरूरत है। और ये देखिए उड़ाया गेंद को, बैकवर्ड स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी नहीं है, नो मैंस लैंडर, 1 बाउंस इनटू द फैंस फॉर 4 रन। ये महत्वपूर्ण चौका, ये तगड़ी पारी खेलनी होगी, यही सोच रखनी होगी बल्लेबाज को कि हम इस लक्ष्य को छू सकते हैं, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि आप में वो काबिलियत होनी चाहिए, आप में वो हौसला होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दोस्तों दुनिया झुकती है जनाब, झुकाने वाला चाहिए। 13 गेंदे 31 रन की आवश्यकता मैदान के ऊपर, ये आखिरी गेंद में भी यदि चौका या छक्का आता है तो एक बड़ा मुकाबला देखने को जरूर मिलेगा। योगेश म्हात्रे की आखिरी गेंद, ओ बेहतरीन थी, पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई डॉट बॉल, ओवर की समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद बने हैं 8 रन। और इसी दरमियान हमारे मनंगढ़ क्रिकेट एसोसिएशन के उपाध्यक्ष प्रदीप मडवी जिनका आगमन हो चुका है, और उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं हमारे मंच के ऊपर। आइए प्रदीप शेठ मडवी जिनके माध्यम से भी दोस्तों पाल के मैदान के ऊपर धर्मवीर ट्रॉफी का आयोजन होता है, और उस आयोजन के सबसे लाडले आयोजक और मलंगढ़ क्रिकेट एसोसिएशन जिनके उपाध्यक्ष हैं
प्रदीप शेठ मडवी, उनका यहाँ पर आगमन होता हुआ उनका हम तहे दिल से इस प्रतियोगिता में स्वागत कर रहे हैं। वेलकम, मोस्ट वेलकम। आइए साहब हमारे मंच के ऊपर, क्योंकि भाल टीम पहुंची है मेगा फाइनल में। और मैंने कल भी कहा था कि भाल के दर्शक काफी आज देखने को मिलेंगे। भाल टीम खेलेगी मैदान के ऊपर, रोशन प्रतिष्ठान भाल बी टीम आज मैदान पर उतरेगी मेगा फाइनल के मुकाबले में। मगर इस मुकाबले में हम देख सकते हैं 31 रन की जरूरत है, 12 गेंदे, गेंदबाज राजेश मात्रे। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सामने खेलते हुए शॉट मिड विकेट के रिजर्व में खिलाड़ी मौजूद, 1 रन और दूसरा रन पूरा किया। रन बिटवीन द विकेट दोनों के बीच में अच्छी है और इस 2 रन के साथ टीम पहुंची है 10 रन के ऊपर। सिंगल डबल से मुकाबला जीतना कठिन है, 1-2 बड़े हिट आपको जीत की तरफ ले जा सकते हैं। आपको जीतना है तो आपको जीत की तरफ जाना है तो बिल्कुल 1-2 बड़े हिट लगाने होंगे हर ओवर में, क्योंकि अब 11 गेंदें बची है, 29 रन की आवश्यकता होगी मैदान के ऊपर। अल्पेश मात्रे, बिल्कुल राजेश मात्रे आप करना, बिल्कुल ये बेहतरीन गेंद थी, स्विच शॉट खेलना चाहते थे मगर यहाँ पर गेंद डॉट आई और इस समय टीम दबाव में, ऐसे समय में डॉट गेंद आएंगी तो और दबाव बढ़ता जाएगा। सामने बल्लेबाज है स्ट्राइक एंड पर सुयोग। राजेश मात्रे फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार और इस बार लॉप किया गेंद को, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और ये विकेट नंबर फर्स्ट, पहला विकेट का पतंग होता हुआ सुयोग लौटे मैदान से बाहर, जिन्होंने 4 गेंद में केवल 3 रन का योगदान दिया। वो बल्लेबाज लौटे मैदान के बाहर, अब नए बल्लेबाज मैदान पर पहुंचते हुए विवेक। बिल्कुल रिटायर्ड हर्ड हुए थे, बिल्कुल पैर में मोच आई थी, बिल्कुल थोड़ी सी दुखापत होने के बाद उन्होंने मैदान छोड़ा। फिर एक बार उन्होंने निर्णय लिया कि मैं टीम के लिए खेल सकता और ये भूमिका बेहतर है। मैंने पहले भी कहा था कि हर खिलाड़ी में जोश होना चाहिए, जुनून होना चाहिए, कितना चाहे लक्ष्य कितना ही बड़ा हो, आप में जोश और जुनून होना चाहिए। और अभी भी उन्होंने विवेक ने यहाँ पर जोश दिखाया, बिल्कुल इस मैदान के ऊपर फिर लौटे हैं। आप जीत के लिए अभी भी 29 रन की आवश्यकता होगी, टीम की टोटल है 10 रन और इस बार लॉप किया, ताकत तो बहुत है इस स्ट्रोक में मगर बिल्कुल यहाँ पर कैच को लपका अल्पेश ने, बेहतरीन कैच। आज मत बोलना, आज चिल्ड्रन डे है, आज बच्चों का दिन है, उन्हें नहीं बोल सकते क्योंकि आज 14 नवंबर है और आज चिल्ड्रन डे है और उनका आज दिन है। बिल्कुल बच्चों की तो ये 2 साल में बहुत मजा आई है, बिल्कुल उन्हें ऐसा लग रहा है कि 2 साल और स्कूल भी नहीं चले तो भी बेहतर होगा, मगर इतना एंजॉयमेंट उन्होंने किया है 2 साल में। बिल्कुल आज उनका दिन है, चिल्ड्रन डे, उनको भी हम शुभकामनाएं देते हैं सभी बच्चों को। टीम की टोटल की हम बात करेंगे, अभी भी रुक्का स्कोर 10 के ऊपर है। ओ क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बेहतरीन गेंदबाजी राजेश के बाद, बिल्कुल क्षमता बहुत है, तेज तर्रार गेंदबाजी करते हैं और इस समय भी इस मैदान के ऊपर अब मात्रे बड़ा टीम के गेंदबाज हावी होते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि जीत के लिए मैदान के ऊपर लक्ष्य 39 का था, अब तक बने हैं केवल 10 रन। फिर एक बार उसी क्षेत्र में खेला, वहां पर अल्पेश है, अल्पेश की तरफ से गलती नहीं होगी क्योंकि काफी वक्त से क्रिकेट खेलते हैं। ये देखिए विकेट डालनी पड़ी, रन आउट की और टीम की टोटल है 11 रन। अभी भी 28 रन की आवश्यकता आखिरी ओवर में, आखिरी ओवर 28 रन की आवश्यकता होगी। तो इसी दरम्यान जय महाराष्ट्र लस्सी वाला, सबसे फेमस लस्सी शो, बिल्कुल आज उनकी तरफ से भी हमें योगदान मिला इस प्रतियोगिता को, उनका भी हम स्वागत करते हैं। आइए जय महाराष्ट्र लस्सी वाला, जिनका भी हम स्वागत करते हैं, जिनकी लस्सी पहली मर्तबा हमने पाले के मैदान के ऊपर बिल्कुल पी ली थी, काफी बेहतरीन और काफी फेमस है, इसीलिए उन्हें जय महाराष्ट्र लस्सी वाला, फेमस लस्सी वाले, जिनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करते हैं। आखिरी ओवर में 28 रन की आवश्यकता होगी। तो आखिरी ओवर में जीत के लिए अब चाहिए मैदान के ऊपर 28 रन। ये मुकाबला कहीं तो अब मजबूत बना है मात्रेपड़ा टीम के पक्ष में, क्योंकि इस पिच के ऊपर दोस्तों रन बनते नहीं, इसी बदौलत हम कहेंगे कि ये रन बहुत कठिन है।
वरना क्रिकेट में कोई लक्ष्य आसान नहीं होता, कितना चाहे लक्ष्य कितना भी बड़ा हो, चेस करने में माहिर रहे सब बल्लेबाज। मगर इस बार ये देखिए एक हैंड से भी ये गेंद को खेला था, सिंगल मिली, सिंगल में कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि अब 5 गेंद में 27 रन की आवश्यकता। धीरे धीरे इस मुकाबले में शिकंजा किस्ती भी ये टीम यानी कि 5-11 मात्रेपड़ा टीम धीरे धीरे इस मुकाबले में शिकंजा कसती हुई जीत उनके दरवाजे पर अब दस्तक दे रही है। और बिल्कुल यहाँ पर ये गेंद ऑप्शन के बाहर, व्हाइट का इशारा था अंपायर रतन मानेरकर, जिनकी तरफ से टीम की टोटल बनी है 13 रन। तो जीत के लिए अभी भी इस मैदान पर 26 रन की आवश्यकता होगी। 5 गेंदे 26 रन। फिर एक बार उठाकर खेलने की कोशिश थी मगर 1 रन मिला, वहां पर सिंगल से संतुष्ट नहीं है खिलाड़ी, क्योंकि अब 4 गेंद में 4 भी छक्के लगते तो भी मुकाबला नहीं जीत सकते। जीत अब पूरी तरह से 5-11 मात्रेपड़ा टीम की दरवाजे पर दस्तक देती हुई और हार की कगार पर इस समय शिरडोन क्रिकेट टीम। और लप किया गेंद को, खूबसूरत स्ट्रोक और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। आप जीतने के लिए चाहिए 21 रन 3 गेंदों में। तो भारत टीम के कप्तान आप वक्त ना जाया करें, तुरंत आना होगा आपको यहाँ पर टॉस के लिए, क्योंकि जो आखिरी मुकाबला है यदि 3 ओवर का खेलना है तो आपको जल्दी आना होगा, वरना मुकाबला 2 ओवर का होगा। तो जीत के लिए हम बात करेंगे। आप 21 रन बची है, 3 गेंदे, बिल्कुल एक बड़ा मुकाबला एंजॉय करते हुए दर्शक। मगर 5-11 मात्रेपड़ा टीम जिनके दरवाजे पर यह जीत पहुंची है, केवल 3 गेंदे यानी कि औपचारिकता इस मैदान के ऊपर। शिरडोन टीम का प्रयास बेहतरीन रहा आज के पूरे दिन में, मगर आखिरी मुकाबले में उनकी गेंदबाजी नहीं चली। जो गेंदबाजी चली थी तो सुबह के 3 मुकाबले में, 2 मुकाबले में, वो गेंदबाजी इस मुकाबले में नहीं चली। बदौलत टीम इस प्रतियोगिता से बाहर नजर आ रही है, केवल औपचारिकता इस मैदान पर। बेहतरीन गेंद क्योंकि ये टीम आप मेगा फाइनल में पहुंचती हुई मुकाबला होगा रोशन प्रतिष्ठान भाल और मात्रेपड़ा के बीच। आखिरी मुकाबला जरूर देखने को मिलेगा और दोनों कप्तान बिल्कुल यहाँ पर सबसे पहले हम भारत टीम के कप्तान को आमंत्रित करना चाहेंगे, टॉस के लिए आना है। और इस बार गेंद को हवा में उड़ाया और ये मुकाबला जीता 5-11 मात्रेपड़ा टीम गोस टू द मेगा फाइनल। मेगा फाइनल में प्रवेश करती हुई मात्रेपड़ा टीम मात्रेपड़ा 5-11 मात्रेपड़ा या 2 बलाढ्य टीम मध्ये मात्रेपड़ा टीमने टॉप जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। एक बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल। आपण आभार व्यक्त करूया सर्व प्रेक्षक वर्गाचं, ज्यांना 2 दिवस चांगली आम्हाला साथ दिली। त्याचबरोबर आयोजन कमिटी, सर्व आयोजन कमिटीचा आपण आभार व्यक्त करूया। ज्ञानेश्वर भाल्ले ज्यांनी आम्हाला देखील आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय। विकी म्हात्रे, गिरीश भाई मडवी, राजेश भाल्ले आणि पूर्ण जय म्हसोबा क्रिकेट संघ वजार या सर्वांचं आभार व्यक्त करेल। तसेच विशाल सालवी बिग सपोर्टर, त्यांनी देखील बिग सपोर्ट केला या स्पर्धेसाठी। हा बोला सेठ, शेठ बोला, हा बोला शेठ, हॅलो बोला, बोला ना, हे बोलायचं नाही का तुला? तो सामना असेल 3 षटकांचा मेगा